सांभाळ तुऱ्याला ग आला, ऊस तोडीसाठी टोळ्यांची मनमानी, उत्पादक मात्र चिंतेत. घाटनांद्री, जालिंदर, शिंदे, कवठे महांकाळ तालुक्याच्या काही भागात ऊस तोडीसाठी टोळी मिळत नसल्याने ऊसाला तुरे येऊ लागले आहेत. तर उपलब्ध टोळ्यांकडून जादा पैसे मागितले जात असल्याने ऊस उत्पादकांतून चांगलीच नाराजी व्यक्त होतीये. कवठे महांकाळ तालुक्यातील पश्चिम भागात विशेषतः शिरडोन, मळणगाव, कुची बोरगाव, अलकुड एम या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. यातील काही ऊस सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना तर काही मिरजेच्या मोहनराव शिंदे व केम्पवाड कारखान्याकडे नोंद केलेला आहे. मात्र ऊसाची मुदत संपून गेली तरी या कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी मजुरांच्या टोळ्या दिलेल्या नाहीत. तर काही मजूर टोळ्या या परिसरात दाखल झाल्या असल्या तरी ऊस क्षेत्राच्या मानाने या टोळ्या चांगल्याच अपुऱ्या ठरत आहेत. या ऊस तोडणी मजुरांनी अगोदरच आपलाच ऊस तोडावा यासाठी ऊस उत्पादक शेतकरी या टोळी प्रमुखाची मोठी मनधरणी करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या टोळ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आपल्या अवास्तव मागण्या पुढे करत शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा ऐकवायस मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पैसे, मांसाहारी जेवण आणि मादक पेय आदींचा समावेश आहे. ऊस तोडणी मजुरांच्या या मागण्या ऊस उत्पादकांना न पटणाऱ्या व अवास्तव असल्याने ऊस उत्पादक त्या पूर्ण करण्यासाठी तयार नाहीत. जे उत्पादक तयार होत नाहीत त्यांचा ऊस तोडला जात नाही. अशा ऊसांना तुरे आले आहेत आणि तुरे आलेल्या ऊसाचे वजन रिकव्हरी कमी होत आहे. त्यामुळे कारखान्यावालेही असा ऊस नेण्यासाठी फारसे राजी होत नाहीत. पर्यायाने ऊस उत्पादकांचेच नुकसान होत आहे. ऊस तोडणी मजुरांच्या अशा प्रकारच्या मागण्यांमुळे ऊस उत्पादक नाराजी व्यक्त करीत असून संबंधित कारखान्यांनी जादा ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या कारखान्यांनी या परिसरात पाठवाव्यात अशी मागणी केली जाते. सध्या कवठे महांकाळ तालुक्याच्या बऱ्याच भागात टेंभू, म्हैसाळ जलसिंचन योजनेचे पाणी फिरले आहे. त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. आज ते एक उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. सध्या ऊस परिपक्व होऊन पुढे गेलाय. त्यामुळे सर्रास ऊसास तुरे आले आहेत. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती वाटत आहे. तरीही कारखान्याकडनं अधिकच्या टोळ्या पाठवून ऊस नेला जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून तेव्हा लवकरच ऊस तोडणी होणे गरजेचे आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.